प्रचंड ऊन असूनही आपण या मोर्चात सहभागी झाले. पहिल्यांदा तुमचं मी क्रांतिकारी अभिनंदन करते. त्याच आपल्याला माहित असावं की या सगळ्या धोरणांच्या विरोधात आता फेरीवाल्या जे बांधव भगिनी आहेत त्यांच्यासाठी अनेक संघर्षानंतर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 2014ला एक धोरण तयार झालेलं आहे. त्या धोरणाची अंमलबजावणी करणं हे महाराष्ट्रातल्या सरकारचं आणि प्रशासनाचं काम आहे. परंतु त्या धोरणातून आधी उपजीविका आणि नंतर संरक्षण हे सगळं असताना सुद्धा महापालिका नांदेडच्या रस्त्यावर जे आमचे गोरगरीब सामान्य लोक जे आपले गाडे घेऊन थांबतात, काही दिवसाच्या 400-500 रुपये कमवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, परंतु त्यांचं गाडी उचलण्याचं काम हे महापालिका आणि पोलीस प्रशासन मिळून करत आहेत. पहिल्यांदा यांचा धिक्कार करत असताना आपल्या पुढे एक मोठं आव्हान आहे की आता महाराष्ट्रात वेगवेगळे धोरणं म्हणजे असं सरकारचं हे नुसतं आपल्या बाजूला करणं हेच धोरण नाहीये. याच्यामध्ये जे कष्ट करतो, दिवसाचे 400-500 रुपये कमावतो, ह्या सगळ्यांना घरी बसून हे सगळं मोठमोठे प्रचार घालून मोठा एक मॉल करण्याचं यांचं षडयंत्र आहे. आपण एक झालं पाहिजे, यांच्या षडयंत्राला हाणून पाडलं पाहिजे आणि आता 5 वर्षात आपलं संरक्षण झालं पाहिजे. म्हणजे ते जर आपण नियम वाचले, ते धोरण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की महापालिकेत एक समिती असली पाहिजे, मग त्याच्यात पोलीस असले पाहिजे, आपल्या संघटनेचे पदाधिकारी, तुमच्यासारखे लोक, या सगळ्यांची समिती मिळून त्या समितीला पुढचा जो 5 वर्षाचा अजेंडा आहे हा तय केला पाहिजे. त्या अजेंड्यामध्ये तुमचं संरक्षण झालं पाहिजे, तुम्हाला आयडेंटिटी पाहिजे, हे वेगवेगळे नियम आहेत. परंतु आता महापालिकेत आम्ही वरतीच जाऊन लागणार आहोत की आतापर्यंत नांदेड मधल्यांचा पोलिसांचा आपल्याकडे आहे, फेरीवाल्यांसाठी तुम्ही आजपर्यंत काय केलं आहे तर आपल्याला सांगू इच्छिते. तरी आपण यांना येत्या काळामध्ये त्यांना सगळ्या आता फेरीवाल्याचा याच्या धोरणामध्ये सांगितले एकूण लोकसंख्येचे 2.5% फेरीवाले असले पाहिजे. परंतु आपली पालिका सांगते की फेरीवाल्यांना बाजारात जरी बघितलं बाजार या सगळ्यांच्या विरोधात आपल्याला पेटून उठत. आज जरी कमी संख्येनं असले तरी चर्चा मात्र सखोल याची वरी जाऊन आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये 3 तारखेला आपल्याला मुंबईला सुद्धा धमकायचं आहे. 1, 2, 3 जून सर्व कामगार त्या ठिकाणी मुंबईला येणार. आपल्या वेगवेगळे आपल्याला नुसतं आमचे गाडे देखील हेच नाही तर आम्ही पेक्षा जास्त काम करतो. आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे. जेव्हा आम्ही 60 वर्षानंतर आम्हाला पेन्शन मिळालं पाहिजे, बाकी संरक्षण मिळालं पाहिजे. सगळ्या मागण्या घेऊन आपण मुंबईला 3 तारखेला धडकणार आहोत. आपण 3 तारखेच्या मोर्चाची सुद्धा करायची. मुंबईचा आझाद चर्चा करूया, आपल्या वेगवेगळ्या मागण्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देतो. संघटना आपली मोठी ताकदीने लढती आहे. आपण नांदेडमध्ये लढूया एवढंच आवाहन करते आणि थांबते. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.